नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, आपल्या देशात प्रॉपर्टी, संपत्ती, त्यावरनं वाद, त्यावरनं घराघरांमध्ये भांडणं आणि काही वेळा खून खराबा सुद्धा आपण नेहमीच बघत आलेलो आहे. या अशा प्रकारच्या केसेस काही आपल्या देशामध्ये नवीन नाही. अशीच एक घटना अगदी अलीकडच्या काळात घडलेली आहे. पण या ठिकाणी वाद प्रॉपर्टीचा, पैशांचा, दागिन्यांचा नसून तो वाद होता एका नोकरीचा. वाद कोणामध्ये होता? तर मुलगी आणि आई यांच्यामध्ये होता. आणि या प्रकरणाचा शेवट जो झाला आहे तो अतिशय थरारक, भयानक असा झालेला आहे. मित्रांनो, विजय कुमार शर्मा जयपूरमध्ये राहणारे एक गृहस्थ, जयपूर कोर्टात लोअर डिव्हिजनमध्ये क्लर्क. त्यांना एक मुलगी आयुषी शर्मा, पत्नी नीरज शर्मा आणि 16 वर्षांचा एक मुलगा. तो मुलगा दिव्यांग होता. मित्रांनो, 1 वर्षापूर्वी विजय कुमार शर्मा यांचं दुःखद निधन झालं. निधन झाल्यानंतर अर्थात घराची पूर्ण जबाबदारी त्यांच्या पत्नी नीरज शर्मा यांच्यावरती येऊन पडली. नीरज यांनी बरेच प्लॅनिंग केले की घर कसं चालवायचं, मुलांचं संगोपन कसं करायचं. पण तसं पाहायला गेलं तर हे कुटुंब श्रीमंत कुटुंब होतं. जयपूरमध्येच त्यांचे 2 मोठमोठे बंगले होते. आग्रा रोडवरती भरपूर जमीन होती ज्याची किंमत काही कोट्यांमध्ये होती. काही कोटीच असं म्हणतात की 10-12 कोटी त्या जमिनीची किंमत होती. पण ऑन ड्युटी शर्मा यांचं निधन झाल्यामुळे त्यांच्या जागेवरती कुटुंबातील एकाला नोकरी मिळणार होती. त्यांची पत्नी नीरज शर्मा यांचे भाऊ राकेश यांनी आपल्या बहिणीला तू ती नोकरी घे, त्या नोकरीवरती तू जा असं सांगितलं. सोबतच त्यांची मुलगी आयुषी ही 23 वर्षांची. त्यामुळे तिची इच्छा होती की मी आता तरुण आहे, माझं पूर्ण आयुष्य पुढे जायचंय, त्यामुळे ही नोकरी मी घेते. पण राकेश, नीरजचे भाऊ राकेश यांनी फोर्स केल्यामुळे नीरज शर्मा या त्या नोकरीवरती रुजू झाल्या आणि ते नोकरी सांभाळू लागल्या. आता मायलेकींमध्ये म्हणजे आयुषी आणि नीरजमध्ये यावरनं थोडे मतभेद झाले होते की मला ती नोकरी करायची होती, तू का ती नोकरी घेतली, माझं खूप मोठं आयुष्य आहे पुढे, ते माझं सेटल झालं असतं वगैरे वगैरे वगैरे. पण नीरज शर्मा यांचं मत होतं की तू अजून शिक्षण घे, तू अजून शिक, तुला स्वतःची, तू सुशिक्षित आहेस तर तुला स्वतःची इंडिव्हिज्युअल नोकरी लागेलच. ही अनुकंपा तत्वावरती मिळालेली नोकरी, त्यामुळेच मी घेतली, कारण तुमचं संगोपन पण मला करायचं आहे. तुला नोकरी दिली, उद्या तू लग्न करून जाशील, मग त्यानंतर तुला तुझ्या संसारात तू कमावलेला पैसा लावावा लागेल. त्यामुळे आपला हा संसार सांभाळण्यासाठी मला ती नोकरी करणं आवश्यक होतं. आता यावरनं दोघींमध्ये मतभेद व्हायला लागले, घरात भांडणं व्हायला लागले. त्याच्यामुळे मग आयुषी हिने त्यांचंच दुसरं जे घर आहे त्या ठिकाणी ती शिफ्ट झाली. वाद नको म्हणून ती तिकडे शिफ्ट झाली आणि आपलं पुढचं शिक्षण घेऊ लागली. या दरम्यान आयुषीच्या मनात तो राग कायम होता की आपल्या आईने आपल्याला वडिलांच्या जागी मला नोकरी करू दिली नाही. त्याच्यामुळे ती रागाने अक्षरशः वेडी झाली होती. मग तिने ही नोकरी परत मिळवण्यासाठी, म्हणजे जर आई पण गेली तर ही नोकरी आपोआप मला मिळेल, त्यासोबतच 2 बंगले, जमीन, एवढी सगळी प्रॉपर्टी सुद्धा मला मिळेल, हे तिच्या डोक्यात आणि मनात शिजायला लागलं. आणि तिने एक प्लॅन बनवला. तिने आपला चुलत भाऊ बलराम आणि आपला काका मोहन स्वरूप यांना कॉन्टॅक्ट केला आणि त्यांना सांगितलं की आपल्याला असं असं करावं लागेल. एवढंच नाही तर तिने या प्लॅनमध्ये एक गणित रचलं. हे गणित होतं की जर आई गेली, आई आणि स्वतःचा दिव्यांग भाऊ या दोघांनाही मारण्याचा तिने प्लॅन बनवला. तिने असा प्लॅन बनवला की आई आणि दिव्यांग भाऊ हे दोघेही जर संपले तर सगळे बंगले, जमीन, बँक बॅलन्स प्लस ती नोकरी, हे सगळं आपल्या एकटीचं, यामध्ये कोणीही हिस्सेदार राहणार नाही. आपण तर रातोरात करोडपती बनून जाऊ, सोबत नोकरी पण मिळेल.
त्यामुळे तिने आपला भाऊ, चुलत भाऊ बलराम आणि काका मोहन यांना सांगितलं की जर हे सगळं करण्यात तुम्ही मला मदत केली तर मी बंगला एक तुम्हाला देऊन टाकेल, काकाला म्हटली. त्याचप्रमाणे जमीन जी आहे ती चुलत भाऊ बलरामला म्हणे तुला देऊन टाकेल. बंगला काकाला आणि जमीन चुलत भावाला. त्यांनाही रातोरात करोडपती बनण्याचे स्वप्न पडू लागले. मग त्यांनी होकार दिला. होकार दिल्यानंतर तिच्या काकाने एक आजूबाजूच्या परिसरातला एक गुंड हेमंत याला संपर्क केला आणि त्याला सांगितलं की असं असं करायचंय. हे सगळं करण्यासाठी त्या गुंडाला 7 लाखांची सुपारी देण्यात आली. या गुंडाने घराजवळ, नीरज ह्या जेव्हा घरातून बाहेर निघल्या तेव्हा घराजवळ थार गाडीने त्यांना चिरडण्याचा प्रयत्न केला. पण नीरज या थोडक्यात बचावल्या, त्यांना काहीही झालं नाही. पण हे घडल्यानंतर नीरज यांना संशय आला की अशी सहज चालत आलेली गाडी माझ्या अंगावरती धावत आली म्हणजे काहीतरी चुकीचं घडत आहे. तिने आपल्या भावाला राकेशला हे प्रकरण सांगितलं. राकेशने पण सांगितलं की नक्कीच यामध्ये काहीतरी गडबड आहे आणि हे कुठंतरी तुझी मुलगी आयुषीच करत असावी असा त्यांना संशय आला. त्या दिवशीपासनं मग नीरज यांनी घराबाहेर निघणंच बंद करून टाकलं. कधीतरी तुरळक अगदी थोड्याशा वेळासाठी त्या पटकन बाहेर जायच्या आणि घरात यायच्या परत. त्यांनी घराबाहेर निघणंच बंद केलं. कोणी चिरडण्याचा प्रश्नच येत नाही. हे लक्षात आल्यानंतर आयुषीला आपला प्लॅन फसताना दिसून आला. तिने दुसरं नाटक रचलं. एके रात्री गुपचूप जाऊन तिने घराच्या चारही बाजूंनी, ज्या घरात तिची आई राहत होती, चारही बाजूंनी हळदी, कुंकू, मिरच्या, लिंबू, टाचण्या टोचलेल्या बाहुल्या हे सगळं घराबाहेर पसरवून ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी बनाव केला की तुझ्या आणि माझ्यावरती आणि आपल्या भावावरती कोणीतरी जादू टोना करायचा प्रयत्न करत आहे. तू या घरात राहू नको, या घरात धोका आहे. अशी भीती घातल्यानंतर तिला वाटलं की आई आता घराबाहेर निघायचा प्रयत्न करेल, आपण तिला संपवण्याचा प्लॅन आपला सक्सेसफुल करू. पण नीरज शर्मा यांनी अजिबात घाबरल्या नाही. त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं. उलट घराच्या चारही बाजूला CCTV कॅमेरे बसवून घेतले की कोण हे करतंय ते आपण पकडू आणि पोलिसात देऊ. झालं. हा पण प्रयत्न आयुषीचा फसला. हा प्रयत्न फसल्यानंतर तिने तिसरा अटेम्प्ट केला. 3 जुलैला नीरज शर्मा या आपल्या दिव्यांग मुलाला कोचिंग सेंटरमध्ये घेऊन चालल्या होत्या. आयुषीला हे कळलं. तिने ताबडतोब प्लॅन एक्झिक्यूट करायला सुरुवात केला. त्या कोचिंग सेंटरच्या जवळपास असताना आयुषीने आईला फोन केला की काहीतरी मोठा प्रॉब्लेम झालाय, गडबड झालीये, तू पटकन घरी ये असं ती म्हणाली. अर्थात मुलीचा, लेकीचा असा फोन आल्यानंतर नीरज शर्मा ह्या घाबरल्या आणि गडबडीने धावत पळत परत निघाल्या. परत निघालेल्या असताना तिथे उभ्या असलेल्या एका स्कॉर्पिओने अत्यंत वेगात आणि स्पीडमध्ये नीरज शर्मा यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की नीरज शर्मा या काही फूट वरती उडाल्या. वरती उडून जोरात खाली आदळल्या आणि जागेवरच त्यांचा मृत्यू झाला. आता हे सगळं घडलं, पण तिथे लावलेल्या 1-2 CCTV कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली. नीरज शर्मा यांचा अपघात CCTVत रेकॉर्ड झाल्यानंतर नीरज यांचा भाऊ राकेश याने सरळ पोलिसात तक्रार दाखल केली आणि त्यांनी सांगितलं की पहिला संशय हा नीरज यांचीच मुलगी आयुषी, जी 23 वर्षांची आहे, तिच्यावरती संशय आहे म्हणून. पोलिसांनी थेट आयुषीला संपर्क केला नाही, तिला डायरेक्ट अटक नाही केली, पण CCTV फुटेज बघितलं. CCTV मधनं गाडी ट्रेस केली आणि गाडी ट्रेस केल्यानंतर गाडी जो चालवत होता त्याला ट्रेस केलं. त्यानंतर जो गुंड सुपारी घेणारा होता त्या गुंडाला, हेमंत नावाचा गुंड, त्याला पहिले अटक केली. त्याने बलराम आणि मोहनचं नाव सांगितलं, जे आयुषीचे चुलते आणि चुलत भाऊ आहेत, आणि त्यांनी ही सुपारी आयुषी शर्मा हिने दिली असं सांगितलं. आयुषीला ताबडतोब अटक करण्यात आली. अटक केल्यानंतर आयुषीने गुन्ह्याची कबुली दिली आणि तिने सगळं सांगितलं की हो,
मला माझ्या आईला संपवायचं होतं आणि ती माझ्या वडिलांची जी नोकरी होती, जी मला करायची होती पण माझ्या आईने करू दिली नाही, ती नोकरी मला पाहिजेच होती. त्यासाठी मी हा सगळा कट रचून माझ्या आईला संपवलेलं आहे. तिला नोकरी तर मिळालीच नाही, पण आईचा खून करून त्या खुनाच्या आरोपात आता आयुषी जेलमध्ये आहे. मित्रांनो, नोकरी, आयुष्य, पैसा ह्या सगळ्या गोष्टी आहेतच महत्त्वाच्या, त्यात काही वाद नाही. पण या नोकरी किंवा पैशासाठी कोणाचा जीव घेणं हे अगदीच योग्य नाही आहे. आयुषीच्या आईचं म्हणणं बरोबर होतं की तू जर नोकरी घेतलीस तर तू लग्न करून आज ना उद्या तुझ्या नवऱ्याकडे जाईलच. मग तुझ्या नोकरीवर, तुझ्या पैशांवरती पहिला अधिकार तुझ्या परिवाराचा असेल. आणि तुला नोकरी मिळेल, तू सुशिक्षित आहेस, तरुण आहेस, प्रायव्हेट सेक्टर एवढं मोठं आहे, त्यात तुला नोकरी मिळूच शकते. प्रश्न माझ्या उदरनिर्वाहाचा आहे आणि माझ्यावरती अवलंबून असलेल्या त्या दिव्यांग मुलाचा आहे. तुला नोकरी देऊन आयुष्यभर मी तुझ्याकडे पैसे मागू शकत नाही. त्यामुळे मला माझा उत्पन्नाचा सोर्स असणं आवश्यक आहे. रिटायरमेंट नंतर पेन्शन किंवा जे काही ग्रॅज्युएटी PF वगैरे मिळेल त्यावरती मी आणि माझ्या लेकराचा जो दिव्यांग आहे, आयुष्यभर माझ्यावरती अवलंबून राहणार आहे, त्याचा उदरनिर्वाह केला जाईल. पण हे आयुष्याला कळालं नाही. तरुण वय, विचार भरकटलेले, रागावर नियंत्रण नसणं, कट कारस्थानं, हे आजकाल जे मीडियावरती जे क्राईम वेब सिरीज वगैरे ह्यांनी इन्फ्लुएन्स होणं, यामुळे आयुषीने शेवटी असं पाऊल उचललं आणि आईलाच संपवलं. मित्रांनो, या पूर्ण प्रकरणावरती तुमचं काय मत आहे, तुम्हाला काय वाटतं हे नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.